नमस्कार. साहित्य उत्सव. पुस्तक वाचण्याने माणूस समृद्ध होतो. विविध लोक विविध पुस्तकांच्या शोधात असतात. अशा लोकांसाठी साहित्य उत्सव घेऊन येत आहे पुस्तक जत्रा. यामध्ये पुस्तकाचे समीक्षण, परीक्षण आणि मूल्यमापन केलं जातं. साहित्य उत्सवची खास प्रस्तुती पुस्तक जत्रा. ऐकायला विसरू नका. पुस्तक जत्रा. साहित्य उत्सव या आपल्या समूहावरील सर्व साहित्यप्रेमी बंधू भगिनींना हरीश मुन्नेचा सस्नेह नमस्कार. पुस्तक जत्रा या आपल्या सायंकालीन सभेत मी आज नवीन एक पुस्तक घेऊन आलो आहे. या पुस्तकाचं नाव आहे द फर्म. ही एक वकिलांची फर्म आहे. हे पुस्तक मूळ इंग्रजी भाषेत असून याचे लेखक आहेत जॉन घिसेन आणि याचा मराठी अनुवाद झालेला आहे. अनुवादक अनिल काळे. पुस्तक खूपच छान आहे. पृष्ठसंख्या 480. या पुस्तकाचा नायक एक तरुण वकील आहे. गरीब घरात जन्माला आलेला, परिस्थितीने गांजलेला, अतिशय हुशार एक तरुण वकिलीची परीक्षा पास झाल्या त्याला नोकरीची एक ऑफर आहे. तो इथे इंटरव्ह्यूला येतो. तिथे त्याला मिळणाऱ्या अगडबंब सवलती, भरपूर पैसा हे पाहून तो त्याच्या जाळ्यात अडकतो. त्याची बालमैत्रीण ही सुद्धा त्याच्यासोबत असते. यांचं आता लग्न झालेलं आहे आणि या फर्मनी दिलेल्या सर्व सोयी सवलती आणि एकूण पॅकेज बघता तिला आता अतिश्रीमंत होण्याचे आणि सगळं दुःख गिऱ्याचे स्वप्न पडू लागतात. परंतु कालांतराने त्या फर्मचं नेमकं काम काय हे कळल्यावर आपण कुठल्या तरी जाळ्यात अडकलो आहोत याची जाणीव होते आणि मग त्यातून सुटण्यासाठी आपला जीव वाचवण्यासाठी त्या फर्मपासून आणि फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन यांच्यापासून पळण्याचा प्रयत्न करतात आयुष्यभर. अशा प्रकारची ही कादंबरी वाचताना शेवटी काल्पनिक पात्र जरी यात असली तरीही विशेषत परिस्थिती सापेक्ष असून ही आपल्याही देशात असंच घडतं अशी जाणीव आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. यात दिलेले प्रसंग किंवा साकार केलेली कथा ही इतकी हुबेहूब रंगवली आहे की त्यामुळे ती एक सत्यकथा असली पाहिजे असा प्रत्येकाचा विश्वास नक्कीच बळावेल इतकं हे छान पुस्तक आहे.
बेंडिनी याने एक फर्म स्थापन केलेली आहे वकिलांची. आणि या फर्मचं काम असं आहे, अमेरिकेतील अतिधनाढ्य परंतु सरकारला फसवणारे आणि मिळेल त्या मार्गाने आलेला काळा पैसा हा शुद्धीकरण करून म्हणजेच त्याला व्हाईट करणारे या फर्मकडे असतात. त्यांचे ते क्लायंट असतात आणि काळा पैसा पांढरा करणं हेच या फर्मचं काम असतं. या फर्ममध्ये जे तरुण सुरुवातीला नोकरीसाठी आमंत्रित केले जातात, त्यासाठी असं असतं की ते गरीब असावेत, निराधार असावेत, श्रीमंत असू नये किंवा त्यांच्याकडे दुसरा आर्थिक स्रोत असता कामा नये, जेणेकरून जास्तीत जास्त पैसा, जास्तीत जास्त सवलती दिल्या की ते या जाळ्यात अडकतात आणि ते इथून कुठेही जाऊ शकत नाही. एकदा आतमध्ये कोणी आला तर त्याला बाहेर जायचा रस्ता मात्र बंद होतो. आणि असंच काही या कथेमध्ये असणारा नायक मिचलचं झालेलं आहे. परीक्षा पास झाल्यानंतर याला या कंपनीत बोलावलं गेलं आणि चक्क $80,000 वार्षिक पॅकेज याला ऑफर केलं. राहण्यासाठी उत्तम बंगला घेण्यासाठी कमीत कमी व्याजदरात कर्ज या कंपनीने याला दिलेलं आहे. त्याच्या दिमतीला BMW कार, सेक्रेटरी, एवढंच नव्हे तर त्याच्या कामानुसार इन्सेंटिव्ह आणि इतर सर्व सोयी सवलती. हे सगळं असताना एक कंपनी इतकं सगळं देऊ शकते का, याचा त्याने साधा विचारही केला नाही. कंपनीचं काम मात्र यासाठी होतं की हा इथून जाता कामा नये. यापूर्वी अशाच प्रकारची 5 होतकरू यांच्या जाळ्यात अडकले आणि ज्यांनी तिथून पळ काढण्याचा किंवा तिथली माहिती बाहेर देण्यास सोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना रहस्यमय पद्धतीने हे जग सोडावं लागलेलं आहे. या फर्ममध्ये नोकरी करणाऱ्या कोणत्याही तरुण माणसाला घर दिलं जातं, गाडी दिली जाते आणि त्या घरामध्ये अगदी त्याच्या टॉयलेट, बाथरूम, बेडरूमपासून तर किचन हॉलपर्यंत सगळ्याच ठिकाणी मायक्रोफोन्स बसवून या घरात कोण येतं, कोण जातं, काय बोलतात, पती पत्नीमध्ये संबंध आहेत काय, बाहेरच्या कोणी मुली तर आणत नाहीत ना, आणि आणल्या किंवा काही झालं तर आपल्या फर्मबद्दल काही बोलतात का, या सर्व गोष्टींवर अतिशय बारीक पद्धतीने लक्ष ठेवलं जातं त्या फर्ममधूनच. याला दिलेल्या कारमध्ये मायक्रोफोन बसवले जातात. ऑफिसच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात मायक्रोफोन बसवलेले आहेत. एवढंच नव्हे तर मशीन्समधून ट्रान्समिट होणारं काम, उदाहरणार्थ झेरॉक्स मशीनमधून तुम्ही किती झेरॉक्स कॉपीज काढल्या आणि त्या कोणत्या पुस्तकाच्या काढल्या गेल्यात याचीसुद्धा बऱ्यापैकी माहिती तिथल्या कंट्रोल रूमला असते. याचाच अर्थ इथे काहीही झालं
तरी ते फर्मला कळलं पाहिजे आणि 24ही तास 12ही महिने तो आपल्याच ताब्यात असावा ही त्यांची इच्छा असते. या इमारतीत कोणतं काम चालतं, कोणकोणत्या भागात कोण कोण काय काय काम करतात याची एक दुसऱ्याला भनक लागू दिली जात नाही. आणि यावर लक्ष ठेवण्यासाठी सरकारी यंत्रणेमधलेच काही गद्दार लुच्चे इथे नोकरी करत असतात. ही जी फर्म आहे ही मोराल्टो फॅमिलीच्या मालकीची फर्म आहे आणि त्या फर्मचं नाव आहे बेंडिनी लंबार्ड अँड लॉक फर्म. हा जो मोराल्टो आहे हा सर्व मार्गाने देशात दहशत फैलवून आपल्या ताकदीच्या बळावर सर्वच प्रकारचे उद्योग करून त्याचा सर्व काळा पैसा पांढरा करण्यासाठी ही फर्म चालवतात. आणि म्हणूनच हा एवढा सगळा खटाटोप. दुर्दैवाने फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनमध्ये पैशाच्या बळावर यांनी काही अधिकारी पोसून ठेवलेले आहेत जे FBI इत्थंभूत माहिती कंपनीवाल्यांना देतात, जेणेकरून या कंपनीवर FBI किती लक्ष आहे, ते कोणाला भेटतात का वगैरे वगैरे, जेणेकरून आपली फर्म ही सुरक्षित राहावी. आणि यासाठीच त्यांनी मेम्फिस या छोट्या गावात ही फर्म स्थापन केली आहे, जिथे जेणेकरून तिच्यावर कोणाचं लक्ष जाऊ नये. केमन बेटावर त्यांचे कॉन्डोज आहेत, म्हणजे पर्यटनासाठी गेलेल्या लोकांना राहायची व्यवस्था म्हणून विकत घेतलेले बंगले छोटे. तिथे त्यांचं गोडाऊन आहे आणि त्या गोडाऊनमध्ये त्यांनी केलेल्या सर्व काळ्या कामांचा लेखाजोखा गोडाऊन म्हणून तिथे त्या कॉन्डोजमध्येच ठेवलेला आहे, जेणेकरून तिथे कोणीही जरी गेलं तरी कोणाच्या लक्षात येऊ नये इतकी चोख व्यवस्था तिथे आहे. आणि अशा याच्यामध्ये हा मिचेल मॅकडिअर, त्याची पत्नी ॲबी हे यांच्या जाळ्यात सापडतात. मिचेल मॅकडिअर पास झाल्या म्हणजे बारची परीक्षा पास झाल्या तो एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेला असता तिथे वेन टेरेन्स नावाचा एक FBI अधिकारी त्याला येऊन भेटतो आणि त्याला सूचित करतो की तू या फर्मपासून सावध राहा, तुझं प्रत्येक बोलणं हे लोक ऐकतात, तुझ्या प्रत्येक हालचालीवर त्यांचं लक्ष आहे. एवढंच नव्हे तर शेवटचं वाक्य फार महत्त्वाचं आहे, पैसे झाडाला उगवत नाहीत. एवढं म्हणून तो निघून जातो. हा मिचेल मॅकडिअर त्याच्याबरोबरच्या एका मित्राला लामार क्वीन याला हे सगळं सांगतो की मला FBI एजंट भेटला होता, त्याने मला असं सांगितलं. शेवटी हे सगळं फर्ममध्ये सांगितलं जातं आणि फर्म आता मात्र सावध झालेली असते. या फर्मचा सिक्युरिटी ऑफिसर खूपच संशयी आणि बदमाश असतो. तो याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मोराल्टोचा हस्तक म्हणून काम करत असतो. त्याचे अनेक माणसं याच्या मागावर लावलेली असतात. हा काय करतो, कुठे जातो, कोणाला भेटतो वगैरे वगैरे वगैरे.
याने सांगितलं त्यावर विश्वास न ठेवता हाच काहीतरी माहिती देत असेल या उद्देशाने. शेवटी एका सेमिनारसाठी हा वॉशिंग्टनला म्हणजे सेमिनारसाठी गेला असताना त्याची FBI चीफची भेट होते आणि FBI जे चीफ आहेत व्हाईस तेही हेच सांगतात आणि याला आश्वासन देतात की आयुष्यभर तुला त्रास होणार नाही याची आम्ही संपूर्ण काळजी घेऊ, पण तू या फर्मपासून दूर राहा. आणि त्या पद्धतीने सर्व माहिती पुरवली जाते. आणि ही माहिती पुरवत असताना याची मैत्रीण म्हणण्यापेक्षा आता पत्नी ॲबी आणि एक याची सेक्रेटरी जी बाहेरून हायर केलेली आहे, ह्या दोघी मिळून सर्वच खटाटोपी करून संपूर्ण माहिती त्या केमिन बेटावर असणाऱ्या कॉन्डोजमधून काढतात आणि ती सर्व माहिती घेऊन हे लोक FBI देण्याच्या आता मार्गावर आहेत, पण ते देऊ शकत नाहीत कारण यांचा FBI विश्वास नाही. आणि ही माहिती FBI देत असताना जर पकडलो गेलो तर जीवाची अपेक्षाही नाही आणि म्हणून ते पळत असतात. शेवटी सारे पुरावे रेकॉर्ड सहित एका हॉटेलमध्ये ठेवले जातात आणि हे सुखरूपपणे त्या संकटातून सुटून बाहेर पडतात आणि अज्ञात स्थळी आपलं आयुष्य व्यतीत करण्याचा त्यांचा प्रयत्न करतात. त्यासाठी एक त्याला मदत करणारा माणूस असतो, तो त्याचा एक प्रकारे देवदूत असतो तो. आता या पुस्तकाबद्दल बोलूया. या पुस्तकामध्ये वकील पैशांचं शुद्धीकरण कायद्याच्या हिशोबाने करू शकतात, परंतु ते व्हायच्या आधी चार्टर्ड अकाउंटंटचं इथे कुठेही साधा उल्लेखसुद्धा आलेला नाही आहे आणि हे एक थोडंसं खटकणारं आहे. भाषाशैली अतिशय उत्तम आहे, त्यामुळे हे पुस्तक समजायला फार सोपं आहे. पण प्रत्येक वेळी कायद्याच्याच कचाट्यात सापडतं असं नाही. आणि असं जरी असलं तरी सगळ्याच वेळी तुम्हाला वकील मदत करू शकत नाहीत. चार्टर्ड अकाउंटंट तुम्हाला पहिल्यांदा वाचवील, त्यानंतरच वकिलांचा प्रश्न येतो. पण इथे झालं काय, यांनी मोराल्टो फॅमिलीला तिथे मध्ये घातल्यामुळे यांना केवळ काळा पैसा, वकील, गद्दारी, टॅक्स चुकवेगिरी आणि देशाशी झालेली गद्दारी यावरच ही पूर्ण कादंबरी आहे. पण तरीसुद्धा हे इतकंसं महत्त्वाचं ऑब्जेक्शन असू शकत नाही आणि म्हणूनच ही कादंबरी यथार्थ भावाने उत्तम, वाचकांच्या दृष्टीनेही आणि सशक्त अशी वाटते. लेखकांनी कथानक सादर करताना कुठलेही आड पडदे ठेवलेले नाहीत, कुठे अतिरंजितपणा दाखवलेला नाही. त्यांनी जे काही लोकांपुढे ठेवलेलं आहे ते परिस्थिती सापेक्ष आहे आणि हे प्रत्येक देशामध्ये होतं की कोणत्याही मार्गाने मिळवलेला पैसा हा देशाचा पैसा आहे याचा विचार न करता तो आपल्यासाठी सुरक्षित करण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. आणि हेच या कादंबरीमधून लेखकांना सांगायचं आहे. आणि
आपल्या भारताबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्याकडेही असे काही गद्दार आहेत ज्यांनी या देशाचा पैसा स्विस बँकेमध्ये नेऊन ठेवलेला आहे. जॉन ग्रिशाम यांच्या लेखणीतून साकारलेली द फर्म ही पहिली कादंबरी असली तरी ती इतकी लोकप्रिय झाली की त्यानंतर लेखकाने आपला वकिली व्यवसाय सोडून लेखनासाठी संपूर्ण वेळ द्यायचं ठरवलं. अर्थात पहिली कादंबरी असतानासुद्धा ती अतिशय सुंदर, वाचनीय आणि परिस्थितीला अनुसरून अशी कादंबरी असल्यामुळे ती यथार्थ भावाने काल्पनिक असतानाही सत्य वाटते. धन्यवाद.